याबद्दल आपण बोलतोय आणि कोरेगाव मतदारसंघामध्ये शिंदेंचं पारडं, शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं जड असल्याचं दिसतंय. पाहूया तिथले संभाव्य आमदार नेमकं कोण? अगदी कोरेगाव मध्ये आपण बघतोय की या ठिकाणी महेश शिंदे हे शिंदे गटाचे उमेदवार होते, तेच आता संभाव्य आमदार असतील असं दिसतंय. शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो. शरद पवारांच्या पक्षानं शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिलेली होती, परंतु इथं मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो आणि महेश शिंदे पुन्हा एकदा शिंदे गटाकडून कोरेगावमधून निवडणूक लढतायत आणि ते पुन्हा एकदा विजयी होतील असं सध्याचं चित्र सांगताय. तर शशिकांत शिंदे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो, कारण शशिकांत शिंदेंनी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. या मतदारसंघाचे सगळे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मांडले होते. शशिकांत शिंदेसाठी खुद्द शरद पवारांनी देखील या मतदारसंघामध्ये तळ ठोकून काम केलं होतं, परंतु इथं झालेली जी लढत आहे त्या लढतीमध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे हे पुन्हा एकदा बाजी मारतील अशी शक्यता आहे.